नमस्कार. सणासुदीला किंवा लग्न समारंभात बनारसी कपड्यांची क्रेजच वेगळी असते नाही का? अगदी. आणि आज आपण माझा क्रिएशन्सच्या एका व्हिडिओ सोर्समधून 2025च्या वेडिंग आणि फेस्टिव्ह वेअरसाठी जे खास कलेक्शन आलंय त्यावर बोलणार आहोत. हो, म्हणजे या सोर्समध्ये खूप माहिती आहे, वेगवेगळे बनारसी सूट्स, त्यांचे फॅब्रिक्स, डिझाईन्स आणि हो किमतीसुद्धा. बरोबर. तर आज आपण या कलेक्शनमधले महत्त्वाचे मुद्दे आणि त्याची वैशिष्ट्ये जरा समजून घेऊया. करूया सुरुवात? नक्कीच. तर सगळ्यात आधी फॅब्रिकमधली व्हरायटी बघूया. टसर सिल्क आहे, पण ते सेमी प्युअर आहे असं म्हटलंय. हो, आणि मग प्युअर शिफॉन आहे, कोरा सिल्क, खड्डी जॉर्जेट, बरीच नावं आहेत. आणि या फॅब्रिक्सवरचं विणकाम आणि वर्क पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बनारसी वीव्ह. हां, त्यात सिल्वर आणि गोल्ड दोन्ही धागे आहेत. छोटी बुट्टी डिझाईन आहे, कांथा वर्क, गोटा वर्क. आणि मीनाकारीबद्दल पण बोलले त्यांनी, म्हणजे ती रंगीत विणकामाची कला. अगदी. त्यात पण दोन प्रकार, एक थ्रेडवर्क आणि दुसरं ब्रश पेंट इफेक्ट वापरून केलेलं. शिवाय रंगकाम, सर्वोस्की वर्क. अरे वा, काश्मीरी वर्क पण आहे म्हणे, हँड आणि मशीन दोन्ही. हो, म्हणजे कलेक्शन खरंच खूप रिच आहे. हे सगळे पार्टीवेअर आर्टिकल्स आहेत. आणि चांगली गोष्ट म्हणजे रेंज बरीच मोठी आहे. हो, साधारण 5,500 पासून ते 15,500 रुपयांपर्यंतचे पर्याय आहेत असं दिसतंय. बरं, मग आपण टसर सिल्क पासून सुरू करूया. चालेल. त्यात सोर्समध्ये ओनियन, रस्ट, ग्रे असे रंग दाखवलेत. आणि त्याचं विणकाम सिल्वर गोल्ड मिक्स आहे पण ते टोचणारं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सेमी प्युअर असलं तरी लुक अगदी प्युअर टसर सारखा येतो. अच्छा, आणि किंमत फक्त 5,500 रुपये, म्हणजे प्युअर टसरच्या तुलनेत खूपच कमी. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे याला ड्रायक्लीनची गरज नाहीये. बॉटम मात्र प्लेन आहे. ओके, म्हणजे लुक चांगला आणि मेंटेनन्स कमी. बरं, आता शिफॉन आणि कोरा सिल्ककडे वळूया. शिफॉनमध्ये एक सिल्वर जरी वर्कचा सूट आहे, साधारण 7,500चा. आणि एका खास स्टाईलचा उल्लेख आहे, म्हैसूर दुपट्टा. म्हैसूर दुपट्टा हे नाव त्यांनीच दिले वाटतं. हो, विक्रेत्याने दिलेलं नाव दिसते. आणि एक घटचोला स्टाईलचा दुपट्टा पण आहे. तो जरा महाग आहे, 12,500 रुपये. अच्छा, पण प्युअर कोरा सिल्कची पण व्हरायटी आहे नाही का? आहे ना. त्यावर गळ्यावर हँडवर्क आहे म्हणे. आणि त्याचा दुपट्टा रंगकाठचा आहे. रंगकाठ म्हणजे ते दोन रंग एकत्र विणलेले असतात ते? अगदी. आणि त्यावर मीनाकारी विणकाम आहे. सोना रुपा म्हणतात त्याला. ब्लू आणि केसरी रंगांचे पर्याय आहेत यात. किंमत साधारण 10,500. आणि विशेष म्हणजे यात शर्टसाठी 3 मीटर कापड देतात. स्लीव्ज वगैरेसाठी खूप सोयीचं होतं हे. बरोबर. आणि यात रंगांमध्ये कस्टमायझेशन पण शक्य आहे म्हणे. बेज कलरचा ऑप्शन 7,500मध्ये उपलब्ध आहे. पण हे लक्षात ठेवायला हवं की हे ड्रायक्लीनचे पीसेस आहेत. अगदी. त्यांची काळजी घ्यावी लागते. बरं, आता खड्डी जॉर्जेटबद्दल बोलूया थोडं. हो, त्यात एक ब्लॅक कलरचं सूट आहे, गोल्डन वीव आणि हेवी बॉर्डर. खूप सुंदर दिसतोय तो. हो, त्याची किंमत आहे 11,500 रुपये. आणि याच फॅब्रिकवर खड्डी जॉर्जेटवर ब्रश पेंटने मीनाकारी लुक दिलेला दुपट्टा पण आहे. अरे वा, म्हणजे हँडवर्क मीनाकारी नसेल तरी तसा लुक मिळू शकतो. बरोबर. आणि किंमत पण तेवढीच, 11,500. हँडवर्कपेक्षा निश्चितच स्वस्त पर्याय आहे हा. इंटरेस्टिंग. पण मग त्याची चमक किती टिकेल हा प्रश्न आहेच. असो, अजून काय आहे? अजून प्युअर जॉर्जेट किंवा क्रेपवर काश्मीरी वर्क केलेले सूट्स आहेत. यात हँड आणि मशीन दोन्ही एम्ब्रॉयडरी आहे. ओके, त्यात रंग कोणते आहेत? वाईन आणि ब्लॅक रंग दिसले. सोर्समध्ये किंमत पुन्हा 11,500. म्हणजे 11,500 मध्ये बरेच पर्याय आहेत, खड्डी जॉर्जेट आणि काश्मीरी वर्क मधले. हो. अजून एक डार्क पर्पल रंगाचा खड्डी जॉर्जेट सूट आहे. त्याचा दुपट्टा परत ब्रश पेंटवाला आहे, 11,500. आणि तो एक लाईम कलरचा सूट पण छान होता, कॉन्ट्रास्ट फुशिया बॉर्डरवाला. 500मध्ये. म्हणजे खरंच प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार काहीतरी आहे या कलेक्शनमध्ये. अगदी. आणि या सगळ्या वर्णनात एक वाक्य खूप महत्वाचं वाटलं मला. कोणतं? व्हिडिओमध्ये ते बनारसी फॅब्रिक्सना एव्हरग्रीन म्हणतात. सोन्यासारखं, ज्याची किंमत वाढत जाते आणि जे 10 वर्षांनी वापरलं तरी तसंच सुंदर दिसतं. खरंय, किती छान उपमा दिलीये. म्हणजे एक प्रकारची गुंतवणूकच झाली ही. हो ना. तर आपण आज या माझा क्रिएशन्सच्या कलेक्शनमधनं बनारसी सूट्सची जी विविधता पाहिली, म्हणजे सेमी प्युअर टसरपासून प्युअर कोरा सिल्क आणि खड्डी जॉर्जेटपर्यंत. त्यात पारंपरिक विणकाम आणि आधुनिक डिझाईनचा काय मस्त मिलाप दिसतोय. अगदी. आणि वेगवेगळ्या बजेटनुसार पर्याय उपलब्ध आहेत, हे महत्वाचं. म्हणजे सेमी प्युअर किंवा ब्रश पेंट सारखे पर्याय या कलेला अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात.
बरोबर. तर बनारसी कलेला एव्हरग्रीन म्हटलं जातं. यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो कोणता? की अशी जी पारंपरिक कलाकुसर आहे ती आजच्या इतक्या फास्ट बदलणाऱ्या फॅशन जगात स्वतःचा प्रभाव कसा टिकवून ठेवते आणि सतत स्वतःला नव्याने कसं सादर करत राहते, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं.